हाय गाइस, वेलकम बैक न्यू ब्लॉग। आज बनवूया बटाट्याची भाजी। गोल गोल कापून घेतले बटाट्याची भाजी। याला फ्राय चांगले करून घ्यायचं खरपूस होईपर्यंत। त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा फ्राय करून घ्यायचा लालसर होईपर्यंत। मस्त लालसर झालेला आहे। कढीपत्ता, लसूण, राई, जिरे हे सगळं टाकलेलं आहे फोडणीमध्ये। मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं सगळं। लालसर झालं, लसूण पण लालसर झालं। नंतर हळद टाकून घेऊया 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद। त्याला चांगलं परतून घेऊया हळदीला पण खालीवर करून। थोडंसं गॅस कमी करून घेऊया, मंद आचेवर करूया। मस्त हळदीमध्ये फ्राय करून घ्यायचं सगळं काही। त्यानंतर मसाला टाकायचा, 1.5 चम्मच मसाला, 1 चम्मच टाकलेला आहे। आणि तसंच फ्राय करत राहायचं। दुसरा अर्धा चम्मच मसाला टाकून घेतलेला आहे, 1.5 चम्मच धनिया पावडर, 2-1.5 चम्मच। या सगळ्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं। 1 चम्मच शेवटी चवीनुसार मीठ, त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे एकजीव करून घ्यायचं। खालून खालीवर करून सगळं मसाल्यामध्ये। चांगला मसाला फ्राय झाला, तेल सोडायला लागलं तर त्यात बटाटा टाकून घेऊया। हे बघा, बटाटा टाकला। बटाट्यालाही चांगलं फ्राय करून घेऊया। मस्त मसाल्यामध्ये त्याला मिक्स करून घेऊ। बघा, छानपैकी मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे बटाटा। आणि मस्त खालीवर करून एकजीव करून त्याच्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचे। पुन्हा झाकण काढून पुन्हा हलवून घेऊन चांगलं एकजीव करायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं, वाफवून घ्यायचं। तसं फ्राईमध्ये बटाटा शिजलेला आहे, अजून शिजवायचं। थोडंसं गरम मसाला, कुस्करलेला कस्तुरी मेथी आणि हे कोथिंबीर, हे सगळं टाकून चांगलं वर खाली करून परतवून घ्यायचं छानपैकी मस्त। किती भारी वाटते भाजी, एकदम हॉटेल टाईप मस्त वाटतं। चांगलं परतून घ्यायचं, त्याच्यावर झाकण ठेवून वाफवायचे। भाजी 5 मिनटं वाफवायचे। हा चुकीचं झाला, 5 मिनटं वाफवून घ्यायचे भाजीला। पुन्हा झाकण काढून हलवून घ्यायचे। मस्त त्याला वर खाली करून घेऊन, हे बघा खाली तेल सुटलेलं आहे भाजीला। मस्त झाली आहे भाजी, खमंग वास येतो आहे। ही बघा भाजी गोल गोल कापून, तुम्ही पण ट्राय करून बघा।